प्रत्येक गावामध्ये किमान 50% आणि जास्तीत जास्त 70% कामं करण्याचा प्रयत्न गेल्या 5 वर्षामध्ये केलेला आहे। मग अंतर्गत रस्ते असतील, गटर असतील, साकवाच्या माध्यमातून या ठिकाणी पुलं बांधण्याचं काम असू दे, आमचा मुळशिंगी रस्ता असू दे, शिये रस्ता असू दे किंवा गगनबावड्याला जाणारा कोपराडे पूल असू दे, हे पावसाळ्यात आले की पूल या ठिकाणी पाण्याखाली जात होते। अशा वेळी हे पूल देखील पावसाळ्यामध्ये चालू राहिले पाहिजेत यासाठी प्रामुख्याने प्रयत्न या ठिकाणी केला। पुराचा फटका 2010 वर्षी देखील 2.6 कोटी अनुदान देण्याचं काम या ठिकाणी केलं। घरामध्ये पाणी शिरलं त्या लोकांना 1,000 रुपये देण्याचं काम या ठिकाणी आम्ही केलं। महिलांसाठी आम्ही अनेक योजना या ठिकाणी राबवल्या। महिलांसाठी प्रतिमाच्या माध्यमातून या ठिकाणी गावागावामध्ये या ठिकाणी आम्ही शिबिर घेतली आणि महिलांना या ठिकाणी प्रशिक्षण देण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलं। अशा पद्धतीने मगाशी अनेक वक्त्यांनी सांगितलं की प्रत्येकापर्यंत पोहोचण्याचं काम आपण गेल्या वर्ष 1.5 वर्षामध्ये या ठिकाणी केलं। या महाराष्ट्रामध्ये इतिहास घडवण्याचं काम तुमच्या आशीर्वादाने या ठिकाणी केलं। मागच्या वाढदिवसा दिवशी जाहीर केलं की आपण या ठिकाणी जाहीर केल्या 4 रुपयाला या ठिकाणी दर वहीचा करण्यात करत आहे, तर 20 लाख रुपयाचा वह्या माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला तुमच्या लोकांनी या ठिकाणी दिल्या, याचा सर्वस्व अभिमान मला या ठिकाणी निश्चितपणे आज काम करतो म्हणून कुठेतरी लोकांनी एवढ्या वह्या आणून दिल्या, प्रेमानं माझ्यावर या ठिकाणी या वह्यांचा वर्षाव या ठिकाणी केला। हा विश्वास मी गेल्या 5 वर्षामध्ये या ठिकाणी मिळवू शकलो, याचा सार्थ अभिमान मला या ठिकाणी। आज ही मोहीम महाराष्ट्रामध्ये 40-50 आमदारांनी हाती घेतली की हात तुम्ही स्वीकारायचे, वह्या स्वीकारायच्या। आज 1 लाख विद्यार्थ्यांना येणाऱ्या 20-22 तारखेला आपण या वह्या या ठिकाणी देणार आहोत। सर्वसामान्य गरिबाला एक आधार देण्याचं काम आपण या ठिकाणी करणार आहोत की गेल्या 5 वर्षामध्ये जे काय कार्य मी केलेलं आहे, जे काय लोकांच्यापर्यंत पोहोचलेलं आहे, त्याची परतफेड या ठिकाणी लोकांनी वाढदिवसाच्या निमित्तानं या वह्या देण्याच्या माध्यमातून या ठिकाणी केलेल्या आहे। आणि म्हणून मला या ठिकाणी आपल्या सर्वांची या मतदारसंघामध्ये निवडणुकीचा आधी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण केलेला आहे।